नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत कंपोनंट कम्युनिकेशन म्हणजेच कंपोनंट इंटरॅक्शन कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो ते. त्याच्यामध्ये 3-4 प्रकार आहेत. ॲट द रेट इनपुट डेकोरेटर आहे, ॲट द रेट आउटपुट डेकोरेटर आहे. त्याच्यानंतर लोकल व्हेरिएबल्स सुद्धा असतात. म्हणजेच पॅरेंटच्या टेम्पलेटमध्ये आपण एखादा लोकल व्हेरिएबल देऊ शकतो आणि त्या लोकल व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती आपण चाइल्डला पाठवू शकतो. तो एक प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे व्ह्यू चाइल्ड आहे, ॲट द रेट व्ह्यू चाइल्ड. हे सुद्धा एक डेकोरेटर आहे. त्याच्यानंतर सर्व्हिसेसचा वापर करून सुद्धा आपण अँग्युलर मधले जे सर्व्हिसेस आहेत तर सर्व्हिसेसचा वापर करून सुद्धा आपण डेटा जो आहे तो शेअर करू शकतो मल्टिपल कंपोनंट्समध्ये. तर आपण आज बघणार आहोत ॲट द रेट इनपुट डेकोरेटर आणि ॲट द रेट आउटपुट डेकोरेटरचं एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल बघणार आहोत. त्याच्यामध्ये एक आपण काउंटर व्हेरिएबल घेणार आहोत जो असणार आहे चाइल्ड कंपोनंटमध्ये आणि त्या काउंटर व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती आपण पॅरेंट कंपोनंटमध्ये जे 2 बटन्स तुम्हाला दिसत आहेत, इन्क्रीज काउंटर आणि डिक्रीज काउंटर, या दोन्ही बटनाद्वारे त्याची जी काउंटरची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जी आहे आपण वाढवणार आहेत किंवा कमी करणार आहोत. त्याच्यानंतर एकदा आपण कमी केली किंवा वाढवलेली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू पुन्हा चाइल्ड कंपोनंटमधनं आपल्याला पॅरेंट कंपोनंटमध्ये पाठवायची आहे. कोणत्या बटनाद्वारे? आपण पास काउंटर नावाचं बटन चाइल्ड कंपोनंटमध्ये घेतलेलं आहे. त्या बटनाद्वारे आपण जे काही काउंटरची व्हॅल्यू आहे चाइल्ड कंपोनंटमधली ती व्हॅल्यू आपल्याला पॅरेंट कंपोनंटमध्ये खाली जे मी एक लेबल घेतलेलं आहे काउंटर व्हॅल्यू फ्रॉम चाइल्ड त्याच्या पुढे आपल्याला दाखवायची. तर अशा प्रकारची सिंपल फंक्शनॅलिटी आहे. तुम्हाला ॲट द रेट इनपुट आणि ॲट द रेट आउटपुट डेकोरेटर जे आहे ते तुम्हाला थोडक्यात व्यवस्थितपणे छोटंसं आपण एक्झाम्पल घेतलेले तुम्हाला समजण्यासाठी आणि तुम्हाला समजेल याची मी आशा करतो. चला तर मग वळूया व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर जसं की तुम्ही बघता इथे 2 बटन्स आहेत. ते बटन्स मी तुम्हाला दाखवतो. ते बटन्स आहेत बघा आपल्या app.html मध्ये. इथे एक लेबल घेतलेले आहे आपण p टॅग, त्याच्यानंतर 2 बटन आहेत आणि हा p टॅग आहे. इथे आपल्याला व्हॅल्यू दाखवायची याच्यासमोर जी काही व्हॅल्यू चाइल्डमधनं येणार आहे ती. आणि याच पॅरेंट कंपोनंटमध्ये आपण चाइल्ड कंपोनंट जो आहे तो रेंडर केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे एक पॅराग्राफ दिलेला आहे त्याच्याखाली हा रेंडर झालेला चाइल्ड कंपोनंट आहे. तर या चाइल्ड कंपोनंट म्हणजेच ॲप प्रोडक्ट लिस्ट कंपोनंटच्या HTML बघूया आपण. तर याच्या HTML मध्ये तुम्ही बघू शकता इथे काउंटरची व्हॅल्यू आहे. तर इथं जे आहे आपण डायनॅमिक स्ट्रिंग इंटरपोलेशनने काउंटरची व्हॅल्यू आपण दाखवणार आहोत. त्याच्यानंतर इथे सुद्धा एक बटन आहे. त्या बटनची जी व्हॅल्यू आहे ती आहे पास काउंटर. तर या तिन्ही बटनावर आपल्याला इव्हेंट्स टाकायचे आहेत मित्रांनो सुरुवातीला. तर इथे आता क्लिक इव्हेंट मी टाकतो या बटनाला. क्लिक इव्हेंट आहे, इन्क्रीज काउंटर म्हणून आहे, फंक्शन घेऊया आपण. त्याच्यानंतर दुसरं जे आहे त्याला सुद्धा आपल्याला क्लिक इव्हेंट टाकायचं आहे, डिक्रीज काउंटर म्हणून आहे. तर हे दोन्ही मेथड्स आपल्याला या TS फाईलमध्ये app.ts मध्ये आपल्याला ॲड करावे लागतील. ठीक आहे. तर इन्क्रीज काउंटर आहे, त्याच्यानंतर आहे दुसरी मेथड कोणती आहे आपली डिक्रीज काउंटर. या दोन्ही मेथड मी याच्यात ॲड केल्यात. तर आपल्याला आता इन्क्रीज आणि डिक्रीज कोणाला करायचं आहे नाही का, तर त्याच्यासाठी व्हेरिएबल घ्यावं लागेल एक. तर इथे मी घेतोय बघा काउंटर फ्रॉम पॅरेंट ऑफ टाईप नंबर, कारण की याची जी व्हॅल्यू आहे आपल्याला चाइल्डला पास करायची आहे. आणि याची व्हॅल्यू जी आहे ती चाइल्डला पास केल्यानंतर चाइल्डमध्ये जो व्हेरिएबल आहे काउंटर नावाचा तो अपडेट होईल. तर याची व्हॅल्यू सुरुवातीला आपण देऊया 0. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर आता हा काउंटर फ्रॉम पॅरेंट हा व्हेरिएबल आहे हा आपल्याला इन्क्रीज करायचा आहे. तर दिस डॉट आपल्याला करावं लागेल व्हॅल्यू ॲक्सेस करण्यासाठी. प्लस इक्वल्स टू इथे 1 केलेलं आहे आणि सेम डिक्रीजमध्ये आपल्याला मायनस इक्वल्स टू 1 करायचं आहे. अरिथमेटिक ऑपरेटर्स बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे जावास्क्रिप्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत, लॉजिकल ऑपरेटर्स आहेत, सगळेच मी शिकवलेलं आहे. तुम्हाला नवीन असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता तिथे. जर तुम्हाला माहिती असेल तर खूपच छान. इथे एक आपल्याला कंडिशन द्यावी लागणार आहे. ग्रेटर दॅन 0 असेल तरच त्याला डिक्रीज कर, नाही तर व्हॅल्यू मायनसमध्ये जाऊ शकते. आणि 0 असेल तर त्याची व्हॅल्यू पुन्हा आपल्याला 0 जी आहे ती सेट करायची आहे या फंक्शनमध्ये, जेणेकरून त्याची व्हॅल्यू जी आहे डिक्रीज काउंटरवर 0 जेव्हा येईल तर तेव्हा 0च राहिली पाहिजे. तुम्ही त्या बटनावर क्लिक जरी केलं तरी सुद्धा. त्याच्यानंतर आता हा झाला पार्ट कोणता पॅरेंट टू चाइल्डचा. तर आपण इथे एक आता कमेंट देऊन टाकूया पॅरेंट टू चाइल्ड. ठीक आहे.
तर आता हा जो व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल मला पास करायचा आहे कुठे, चाइल्डला. तर कोणत्या पद्धतीने पास करू शकतो आपण? तर त्याच्यासाठी आपल्याला प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट डॉट टी एस मध्ये जावं लागणार आहे आणि इथे आपल्याला @input जे आहे डेकोरेटर ते द्यावं लागणार आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर स्पेस देऊन जे काही व्हेरिएबल आपल्याला घ्यायचा आहे व्हॅल्यू ॲक्सेप्ट करण्यासाठी, बरोबर आहे, तर तो व्हेरिएबल आपण इथे डिक्लेअर करायचा आहे. आणि हाच जो व्हेरिएबल आहे याचीच व्हॅल्यू आपल्याला HTML मध्ये दाखवायची आहे, म्हणून इथे आपण स्ट्रिंग इंटरपोलेशन मध्ये त्याची व्हॅल्यू जी आहे ती इथे दाखवू शकतो. त्याच्यानंतर आहे याला आता बाइंड करायचं आहे मला. आता हा पॅरेंट चाइल्डचा हा व्हेरिएबल आहे, इनपुट व्हेरिएबल. तर याला मला बाइंड कसं करायचं आहे, मला जावं लागेल पुन्हा पॅरेंटमध्ये, जिथे हा मी कंपोनंट कॉल केलेला आहे तिथे मला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ती व्हॅल्यू जी आहे ती ॲक्सेस करायची आणि त्याला मला व्हॅल्यू जी द्यायची आहे ती या app.ts मधला जो हा व्हेरिएबल जो अपडेट होतोय त्याची व्हॅल्यू मला याला असाइन करायची आहे, जेणेकरून या बटनाच्या क्लिकवर हा व्हेरिएबल अपडेट होईल आणि याची जी व्हॅल्यू आहे ती याला असाइन होईल. ठीक आहे, जेणेकरून हा जो व्हेरिएबल आहे हा चाइल्ड मधला हा सुद्धा अपडेट होईल. तर एवढ्या चेंजेस नंतर आपण एकदा रन करून पाहूया. मी या बटनावर क्लिक करतोय बघा, त्याची व्हॅल्यू जी आहे काउंटरची ती इन्क्रीज होत आहे आणि डिक्रीज होत आहे आणि 0च्या खाली ती जाणार नाही, कारण की आपण तिथे कंडिशन लावलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता आता जो आहे तो एक फ्लो आपण घेतलेला आहे, कोणता, फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड, बरोबर आहे. तर आता मला काय करायचं आहे, ही जी व्हॅल्यू आहे 10 किंवा जी काही मी इन्क्रीज करेल, या पास काउंटर नावाच्या बटनावर क्लिक केल्या ती व्हॅल्यू मला इथे दिसली पाहिजे, या काउंटर व्हॅल्यू फ्रॉम चाइल्ड लेबलच्या पुढे. ठीक आहे, तर हे कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण? तर याच्यासाठी पुन्हा आपल्याला आता चाइल्ड कंपोनंटमध्ये जावं लागेल. इथे मी दुसरा एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. इथे घेऊया आपण पॅरेंट टू चाइल्डचा कोड आहे हा. त्याच्यानंतर आता घेऊया आपण चाइल्ड टू पॅरेंटचा कोड. ठीक आहे, तर इथे आपल्याला एक व्हेरिएबल घ्यावा लागेल @outputचा डेकोरेटरचा आणि इथे जो व्हेरिएबल आहे त्याचा टाईप राहणार आहे इव्हेंट इमिटरचा. ठीक आहे, कारण की आपण काय करतोय, व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला इमिट करावी लागेल, त्याच्याशिवाय दुसरा कंपोनंट त्या व्हॅल्यूला ॲक्सेप्ट नाही करू शकत किंवा कॅच नाही करू शकत. तर इमिट करण्यासाठी आपल्याला इव्हेंट इमिटरचा वापर करावा लागतो. तर @input @output आणि इव्हेंट इमिटर हे जे तिन्ही भाग आहेत, हे तिन्ही पार्ट आपण अँग्युलर कोअरमधनं जे आहे आपण इम्पोर्ट केलेले आहेत. आणखी एक आहे अँग्युलर कोअरच्या ऐवजी जर मी इव्हेंट इमिटर जर मी इम्पोर्ट करायचा जर प्रयत्न केला किंवा इनपुट आउटपुट, ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे मला आणखी एक देते. ठीक आहे, म्हणजेच एक तर अँग्युलर कोर आहे किंवा आणखी एक एक मॉड्यूल आहे, त्याच्यामधून सुद्धा ते सेम नावाचं जे इंटरफेस आहे ते इम्पोर्ट होत असतं, परंतु ते इम्पोर्ट नाही करायचं आहे आपल्याला. आपल्याला करायचं आहे फक्त अँग्युलर कोअरमधनं. ठीक आहे, जर आता मी इथे इव्हेंट इमिटर दिलं नाही तर आपण बघूया, काउंटर जो आहे तो इव्हेंट नावाचा मला एक व्हेरिएबल इथे घ्यावा लागणार आहे. तर मी जर इथे न्यू इव्हेंट इमिटर जर केलं तर तुम्ही बघू शकता अँग्युलर कोअरमध्ये एक आहे, त्याच्यानंतर आहे इव्हेंट्समधनं एक आहे. तर इव्हेंट्समधनं जे आहे ते आपल्याला नाही कॉल करायचं, आपल्याला अँग्युलर कोअरमधलं कॉल करायचं आहे. ठीक आहे, तर जसं मी त्याला क्लिक केलं तुम्ही पाहू शकता अँग्युलर कोअरचं जे इम्पोर्ट आहे ते इथे अपडेट झालेले आहे. तर याला आपल्याला टाईप द्यावं लागतं. आता इथे टी आहे, तुम्ही बघू शकता जेनेरिकचा भाग आहे. तुम्हाला जेनेरिक मी शिकवलेलं आहे व्यवस्थित. तुम्हाला जर माहिती नसेल जेनेरिक्स काय आहे ते, तर तुम्ही माझा टाईपस्क्रिप्टचा व्हिडिओ जाऊन बघू शकता, त्याच्यामध्ये जेनेरिक्स मी व्यवस्थितपणे शिकवलेलं आहे. तर इथे आपल्याला आता आपण इमिट काय करणार, कोणत्या टाईपची व्हॅल्यू, नंबरची करणार. तर त्याच्यामुळे आपल्याला इथे जो टाईप आहे याचा तो न्यू इव्हेंट इमिटर ऑफ टाईप नंबर असं त्याला इनिशियलाइज करावं लागतं. तर इनिशियलाइज केल्यानंतर आता ही व्हॅल्यू तर झालेली आहे इव्हेंट इमिटरची. आता इव्हेंट जो आहे तो इमिट करायचा आहे आपल्याला. जसं आता मी याला कंट्रोल आणि क्लिक जर केलं तर या इंटरफेसमध्ये तुम्ही पाहू शकता इमिट नावाची एक मेथड आहे. तर इमिट नावाची जी मेथड आहे इट इमिट्स अँड कंटेनिंग गिवन व्हॅल्यू. ठीक आहे, तर जी व्हॅल्यू आपण देतोय ती इमिट करते. ते इमिट केल्यानंतर त्या व्हॅल्यूला कॅच करण्यासाठी काहीतरी पाहिजे नाही का.
किंवा ती इमिट करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक फंक्शन पाहिजे. तर मग या बटनाच्या क्लिकवर आपण फंक्शन देऊया एक, जेणेकरून ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इमिट झाली पाहिजे. मग इथं आता काय करूया, आपण फंक्शनचं नाव देऊया पास काउंटर टू पॅरेंट नावाचं फंक्शन घेऊया. ठीक आहे, याला मी आता हे फंक्शन इथे ऍड करतो. आता इथे दिस डॉट काउंटर इव्हेंट डॉट इमिट जी मेथड आहे ती आपल्याला कॉल करायची आहे आणि दिस डॉट काउंटर जो व्हेरिएबल आहे तो आपल्याला पास करायचा आहे. ठीक आहे, तर आता हे मी पास केले. आता काउंटर इव्हेंट नावाची सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. या जसं आता काउंटर आहे तशीच ही सुद्धा प्रॉपर्टी आहे, पण याचं टाईप काय आहे, इव्हेंट इमिटर आहे. त्याच्यामुळे आता याला ऍक्सेस कोणत्या पद्धतीने करायचं, तर याला ऍक्सेस करण्यासाठी ऍप HTML मध्ये आपल्याला इव्हेंटचं जे आहे पॅरेंथेसिस, इव्हेंटच्या पॅरेंथेसिस मध्ये त्याला आपल्याला ऍक्सेस करावं लागतं, कारण की ते त्याचा टाईप जो आहे ते इव्हेंट इमिटर आहे. याला आपल्याला कॉलबॅक फंक्शन द्यावं लागतं. तर कॉलबॅक फंक्शन आपल्याकडे बघूया आपण लिहिलेलं आहे का नाही लिहिलेलं आहे. तर आपण एक कॉलबॅक फंक्शन लिहूया, गेट व्हॅल्यू फ्रॉम चाइल्ड नावाचं. तर याच्यामध्ये व्हॅल येणार आहे ऑफ टाईप एनी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दिस, आता एक व्हेरिएबल घेऊया आपण काउंटर व्हॅल्यू फ्रॉम चाइल्ड. ठीक आहे, ऑफ टाईप नंबर घेऊया, याचं इज इक्वल टू 0 सुरुवातीला ठेवूया. आणि काउंटर व्हॅल्यू फ्रॉम चाइल्ड जी आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला या व्हॅलने अपडेट करायची इथे. ठीक आहे, तर हा जो फंक्शन आहे हा ॲज आपल्याला कॉलबॅक फंक्शन इथे द्यावा लागतो. त्याच्यानंतर कॉलबॅक फंक्शन म्हणून आपण दिल्यानंतर एक युनिव्हर्सल जो आहे इव्हेंट नावाचा पॅरामीटर तो आपल्याला इथे द्यावा लागतो. डॉलर इव्हेंट म्हणून आहे. जसं आपण नॉर्मल फंक्शनमध्ये जावास्क्रिप्टमध्ये इव्हेंट जसं देतो तसं अँग्युलरमध्ये डॉलर इव्हेंट जे आहे ते यूज होतं. तर डॉलर इव्हेंटमध्ये जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जी काही कंटेंट राहते, तर ती व्हॅल्यू कंटेंट इथे आपल्याला पॅरामीटरमध्ये मिळतं आणि ती व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे काउंटर फ्रॉम चाइल्ड या व्हेरिएबलला असाइन करतोय. तर आता हा जो व्हेरिएबल आहे हा व्हेरिएबल आपल्याला दाखवायचा आहे कुठे, इथे आपल्याला दाखवायचा आहे. तर पुन्हा स्ट्रिंग इंटरपोलेशन आपण करूया. स्ट्रिंग इंटरपोलेशन मध्ये ती व्हॅल्यू दाखवूया इथे. ठीक आहे, तर आता हा पार्ट जो कोणता झालाय, हा झालाय चाइल्ड टू पॅरेंट हा पार्ट झालाय. आणि प्रोडक्ट लिस्ट मध्ये सुद्धा चाइल्ड टू पॅरेंट साठी तुम्हाला एवढं करावं लागतं. ठीक आहे, आणि या इव्हेंटला ऍक्सेस करण्यासाठी मी तुम्हाला जर सांगितलं आहे, तुम्हाला पॅरेंथेसिस मध्ये ती प्रॉपर्टीचे नाव द्यावं लागते आणि त्याला कॉलबॅक फंक्शन इथे तुम्हाला द्यावं लागतं. ठीक आहे, तर एवढे सगळे चेंजेस झाल्यानंतर एकदा आपण रिलोड करूया ऍप्लिकेशनला. पुन्हा एकदा रिलोड करण्यासाठी त्याला बिल्ड करावं लागतं. बिल्ड झालेलं आहे ऍप्लिकेशन आपलं. आता आपण व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज करूया, इथे डिक्रीज करूया. आता हे कोणतं कम्युनिकेशन झालं, हे पॅरेंट टू चाइल्ड झालेलं आहे. ठीक आहे, आता ही 5 जी व्हॅल्यू आहे, ही 5 व्हॅल्यू मला चाइल्ड मधून या पॅरेंटला पास करायची. तर कसं, मग या बटनावर मी क्लिक करेल. तर या बटनावर जसं क्लिक केलं तुम्ही बघू शकता इथे 0चं 5 झालेलं आहे. पुन्हा मी व्हॅल्यू 10 करतो, पुन्हा पास करणार. इथे बघा तुम्ही 5चं 10 झालं, इथे 15 केलं, 10चं 15 झालं, 20 केलं, पुन्हा 10चं 15चं 20 झालं. डिक्रीज काउंटर केलं मी, 20चं पुन्हा 15 होणार, इथे तुम्ही पाहू शकता. पुन्हा डिक्रीज केलं की 15चं 10 होणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण आज काय पाहिलंय, पॅरेंट टू चाइल्ड आणि चाइल्ड टू पॅरेंट. एवढं लक्षात ठेवा, सोपा कन्सेप्ट आहे. पॅरेंट टू चाइल्ड जर करायचं असेल तर तुम्हाला यूज करावं लागणार आहे इनपुट डेकोरेटर चाइल्डमध्ये, आणि चाइल्ड टू पॅरेंट जर करायचं असेल तुम्हाला यूज करायचं आहे आउटपुट डेकोरेटर. पुन्हा कशामध्ये, चाइल्डमध्येच. आणि त्याचा जो टाईप तुम्हाला द्यावा लागणार आहे तो द्यावा लागणार आहे इव्हेंट इमिटरचा. आणि एक फंक्शन लिहावं लागणार आहे तुम्हाला इमिट करण्यासाठी ती व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू, जी तुम्ही इनपुट घेतलेली आहे किंवा कोणतीही व्हॅल्यू. इथे आता आपण इनपुट घेतलेलीच व्हॅल्यू करतोय. तुम्हाला जर एखादी नॉर्मल व्हॅल्यू जरी तुम्हाला पास करायची असेल किंवा इमिट करायची असेल तर ती नॉर्मल व्हॅल्यू सुद्धा तुम्ही इमिट करू शकता. आता फॉर एक्झाम्पल सम नंबर म्हणून एक व्हेरिएबल घेतलाय आपण ऑफ टाईप नंबर, याची व्हॅल्यू दिली आहे 100. ठीक आहे, हा नंबर सुद्धा तुम्ही सम नंबर जो आहे तो इथे तुम्ही इमिट करू शकता, कारण की याचा टाईप सुद्धा नंबर आहे आणि याचा टाईप नंबर आहे आणि इव्हेंट इमिटरचा टाईप सुद्धा नंबर आहे. तर आता मी याला सेव्ह करतो. तुम्ही बघू शकता आता मी जर इकडे काही जरी केलं तर पास काय होणार, 100च होणार. ठीक आहे,
इकडे मी याची व्हॅल्यू काही काही तरी पास जो आहे तो 100च होणार, कारण की आपण तो 100 व्हेरिएबल जो आहे 100 व्हॅल्यूवाला व्हेरिएबल तो आपण पास केलेला आहे. डायनॅमिक करायचं असेल तर तुम्ही हा काउंटर व्हेरिएबल इथे पास करू शकता, जेणेकरून ती व्हॅल्यू जी आहे ती डायनॅमिक होईल आणि जी अपडेट झालेली व्हॅल्यू आहे पॅरेंटकडून जी अपडेट होते तीच व्हॅल्यू तुम्ही चाइल्डपासून पुन्हा पॅरेंटला पाठवू शकता. तर अशा पद्धतीचं आहे पॅरेंट टू चाइल्ड आणि चाइल्ड टू पॅरेंट कम्युनिकेशन इनपुट आणि आउटपुट डेकोरेटरने आणि इव्हेंट इमिटरने. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा सोप्या भाषेत कळालं पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनमधलं ऑप्शन आहे ऑल, त्याला सिलेक्ट करा, जेणेकरून एकही नोटिफिकेशन तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.